नमस्कार मित्रांनो, मी मुकुंद बोचरे पाटील, ई बायोटोरियम माजलगाव. आज मी छत्रपती संभाजीनगर येथे ॲडव्होकेट राम थोरात सर यांच्या निवासस्थानी आलेलो आहे. आणि आज त्यांचे जे सासरे आहेत, मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की आमच्या माजलगावचेच आहेत डॉक्टर प्राध्यापक घाडगे नामदेवराव. नमस्कार सर. तर आपण आज बायोमॅग्नेटिक थेरपीचा वापर करून त्यांना जो काही रिझल्ट आलेला आहे शुगर या आजारासाठी, तर नेमका त्यांना कुठला आजार होता, त्यांना रिझल्ट कसा आला, आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत. नमस्कार सर. आमच्या प्रेक्षकांना आपला परिचय द्या. मी प्राध्यापक डॉक्टर नामदेव घाडगे महाविद्यालय. बरं. तर आपल्या माजलगाव महाविद्यालयाला ते रिटायर झालेले आहेत प्राध्यापक म्हणून. तर सर, आपल्याला शुगर ही साधारणतः किती दिवसापासून होती? शुगर साधारणतः 2009 ते 10 पासून सुरुवात झाली. म्हणजे 2009-10 पासून तुम्हाला शुगर होती. ओके. आता इन्सुलिन जे इंजेक्शन तुम्हाला सुरू झाले ते साधारणतः कुठल्या वर्षी सुरू झाले? 2021 पासून. बरं, म्हणजे 2021 पासून तुम्हाला इन्सुलिन सुरू झालेले आहे. तर आता ह्या चुंबकीय उपचार पद्धतीचा किंवा मॅग्नेटिक थेरपीचा वापर करून आपल्याला आता रिझल्ट कसा आला आहे ते थोडं प्रेक्षकांना व्यवस्थित सांगा. या थेरपीमुळं इन्सुलेशन कम्प्लीट बंद झालेलं आहे. म्हणजे या थेरपीमुळं इन्सुलिन सगळं तुमचं पूर्ण बंद झालं आहे. ओके. आणि सरासरी आहार सकाळी जेवणापूर्वीची 95-96च्या जवळपास आणि जेवण केल्यानंतर 150-54च्या जवळपास. बरं. तर त्यांचं असं म्हणणं की आता या चुंबकीय उपचार पद्धतीचा किंवा मॅग्नेटिक थेरपीचा वापर करून सकाळी जेवणाच्या अगोदर 95 ते 99 शुगर आहे आणि जेवणानंतर 150 असे शुगर आहे. तर सर, हा जो तुम्हाला रिझल्ट आलेला आहे, या रिझल्टबद्दल तुम्ही पूर्ण समाधानी आहात? कमी झाल्यामुळं समाधानी आहेत. म्हणजे इन्सुलिन बंद होणं म्हणजे हे म्हणजे काही साधी गोष्ट नाही. तर अशा पद्धतीनं मित्रांनो, त्यांची जी मुलगी आहे आमच्या भगिनी ॲडव्होकेट प्रतिभाताई घाडगे, ह्या आपल्या छत्रपती संभाजीनगर हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस म्हणून करत आहेत. तर आपण एक त्यांची सुद्धा मुलाखत घेऊ. ताई नमस्कार. पप्पांना शुगर कधीपासून होती? कारण त्यांना बोलायला थोडी अडचण आल्यामुळे ते व्यवस्थित प्रेक्षकांना काही समजलं नाही. तर पप्पांना शुगर कधीपासून होते? पप्पांची शुगर 2009 ते 10 पासून आहे. बरं. आणि त्यावेळेस कधीतरी शूट आउट वगैरे व्हायची शुगर कमी जास्त लेवलमध्ये. 2021 मध्ये आफ्टर कोविड पप्पांचं म्युकरमायकोसिसचं ऑपरेट झालेलं आहे. त्यामुळे त्यांना थोडं बोलण्याला वगैरे इकडचा मॅक्झिला काढलेला आहे, त्यांचं बोलणं केलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला इन्सुलिन सुरुवात झालेली 2021 मध्ये. ट्रेसिबा इन्सुलिन होतं, त्यांना 6 युनिट द्यावं लागायचं. 6 युनिट द्यावं लागायचं. 6 युनिट सकाळी. आणि त्यानंतर आता सध्या रिसेंटली माझे मिस्टर ॲडव्होकेट राम थोरात यांनी मॅग्नेटिक थेरपीच्या संदर्भामध्ये वडिलांना सांगितलं. त्यानंतर आम्ही त्याचा यूज करायला सुरुवात केलेली आहे. त्यानंतर मग पप्पांनी जेव्हापासून वॉटर एनर्जी ड्रिंक पॅड ते यूज करतायत. त्याचे पाणी वगैरे पिताना त्यांना बऱ्यापैकी विकनेस किंवा जो पायांना सुद्धा चालण्यामध्ये थोडाफार थकवा वगैरे जो जाणवायचा तोही कमी झालेला आहे. आणि शुगर तर अतिशय लेवलमध्ये आहे. इन्सुलिन टोटली फुल बंद झालेला आहे आता. त्याच्यामुळे इन्सुलिनची आवश्यकता सध्या तरी नाही आहे. थेरपीचा रेग्युलर रुटीनमध्ये त्यांचा यूज आहे. मित्रांनो, पाहू शकता की ॲडव्होकेट प्रतिभाताई घाडगे असं सांगत आहेत की इन्सुलिन पूर्ण बंद झालेले आहे. म्हणजे किती छान रिझल्ट आलाय. धन्यवाद. थँक्यू डॉक्टर सागर कुमार जोशी की तुम्ही ही चुंबकीय उपचार पद्धती पूर्ण मानव जातीसाठी एक वरदान ठरत आहे. आपण देवदूतासारखे फार मोठे काम केलेले आहे. ताई, मी तुम्हाला दुसरा असा प्रश्न विचारतो की तुम्ही पण हे प्रोडक्ट सगळे वापरायला चालू केलेले आहेत, या चुंबकीय उपचार पद्धतीचा वापर चालू केलेला आहे. वैयक्तिक तुम्हाला ह्याचे रिझल्ट काय वाटले? याच्यामध्ये जी महिलांना मंथली जी त्यांची सायकल असते त्याच्यात मलाही त्यापैकी बाळाच्या माझं बाळ आहे 2 वर्षांचं. बरं. त्यानंतर मग
पिरियड रेग्युलर यायला सुरुवात झालेली आहे आता. बर बर. आणि जो याचा सर्व मॅग्नेटिक थेरपीचा जो आपण वापर करत आहे त्यानंतर मलाही थोडासा डेली रुटीनमध्ये काम करण्याने जो थकवा जाणवतो, न्यायालयीन कामकाज म्हणा किंवा घरगुती काम करत असताना जो काही थकवा वगैरे जाणवत आहे तो सध्या तरी व्यवस्थित आहे याचा वापर केल्याने. आता सध्या काळाची गरजच आहे सर्वांनी. आताच्या सध्याची लाईफस्टाईल आहे एवढी म्हणजे आहारामध्ये सात्विकता नाहीये जी पूर्वीप्रमाणे होती. आणि आता मग या थेरपीने बऱ्यापैकी त्याचा वापर करून आपल्याला सर्व रुटीन व्यवस्थित सुरू आहे. आणि माझं बाळही 2 वर्षांचं आहे, ते मोबाईल थोडंफार पाहत आहे, त्यामुळे आम्ही त्याला सुद्धा ब्रासलेटचा यूज चालू आहे. इकडे बेबी आपण पाहू शकता की त्यांचे जे लहान बाळ आहे आणि ह्या लहान बाळ मोबाईल घेत असल्यामुळं त्याचे रेडिएशनचे साईड इफेक्ट त्या बाळाला होऊ नये म्हणून त्यांनी बाळाला सुद्धा ब्रासलेट वापरायला चालू केलेलं आहे. हातामध्ये थोडं मॅग्नेट कमी होतील म्हणून आम्ही पायामध्ये यूज करत आहोत. मोबाईलचे रेडिएशन पासून वाचवण्यासाठी त्यांच्या छोट्याशा बेबीला त्यांनी ब्रासलेट वापरायला चालू केलेलं आहे. धन्यवाद घाडगे सर, धन्यवाद मॅडम की एवढी खूप छान माहिती तुम्ही आम्हाला दिली. त्याबद्दल आपल्या दोघांचेही धन्यवाद. नमस्कार.